ऍक्टिंग तर बघा. फोटो कार बोलतो कर ला बाबो. आम्ही कोणच्या ऍक्टिंग शिकलो. मी 2 पाहुणे जागरण करायला आल्या ना, यांना झोपायला. कशा आमचा जागरण व्हायचा मग. ये डिजाइन वापस बननी ही नहीं चाहिए, ऐसे में इनका के हाथ तोड़ दो. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर उद्या गणपती बाप्पा येणार हन इथं माहेरी माझे. तर 1.5 दिवसांचंच असताना जाम घाई गडबड चालू होत त्याचीच. पप्पा ना चंदू वगैरे गेले ते गणपती बाप्पाला आणायला ना. आमचा इथंशी चालू आवराआवरी, उद्याची सगळी तयारी चालू आमची ना. गणपती बाप्पा पण येणार त्याच्यासाठी आता रांगोली ते काना वगैरे काढायचा, पाऊल काढायचं असताना ते काढता होता. डेकोरेशन झाले आमचा. डायरेक्ट रेडीमेडच मखर आणले यावर्षी पप्पानी, पण सुंदर आहे एकदम. कणा काढून झाले, पाऊल पण कडलं तिकडं. आता बसल्यावर वाट बघताव चंदूचा एका वयातील गणपती बाप्पाला घेऊन. मला जायचं होता गणपती बाप्पाला आणायला, पण मला मम्मीने जाऊन नाही दिला कारण घरात बरीच कामं होती. मला मेन जायचं होतं फुल मार्केटला, आणि आज तर फुल मार्केट जाम भरला असेल, जाम फुलं आली असतील. ते बघण्यासाठी मला जायचं होतं. यावी मला नेली नाही. चंदू तरी मला सांगत होता ताई चल, यावी बोलली नको जाऊ. आता बसले वाट बघत. जरा गेलो असतो तर बरा वाटला असता. ओले गाडी ओल्यान म्हणजे त्यावेळी पण. आता जातो खालते, आरती करायला लागत. चल मम्मी. घर मालकीन बघा कशी पहिले चालते खालते. मोरया. आवडे लवकर टोपी घेतले. जय श्री गणराया. कंप्लीट आहे. आमची गणपतीची मूर्ती जरा हेवी आहे ना. आता याने लाइटिंग लावायच्यातले बघू. याची लाईट आहे मखानाची. 11 वाजले आणि अजून झोपलो नाही. काम बाकी थोडाफार ते सगळं टाकून मेहंदी काढत बसल्या आम्ही दोघी. हे कशी मेहंदी इन्स्टंट वाली येते म्हणून तशी चालू प्रोसेस, वर्क इन प्रोसेस. म्हणजे माझे एक हातावर असे करले, दुसऱ्या हातावर चानूला काराला सांगले असे. तो वो हस रही है. भीती वाटली मला ते हसत. करशील ना आताच सांग. स्वतःने आवडी सोपी घेतली ना, मना तरी डेंजर देत घेतले. डेंजर कुठं, मग ही पण मीनीच करले नाही की हातावर. बराच टाइम झाले, आली 12:30 वाजून गेले ना. उद्या लवकर पण उठायचा मला, म्हणजे लवकर उठायचा म्हणजे माझ्यासाठी जाम मोठी गोष्ट. मी जागू शकतो किती पण वेळ, पण लवकर उठायचा बोलला ना का माझा पूर्ण दिवस म्हणजे तो असा डोका दुखतं, असा पूर्ण खराबच जातं. तर आता 1 दिवस तर करायलाच लागणार आहे गणपती बाप्पासाठी. चला आता झोपतो. अजून रेडी नाही झालो. उठल्या तेव्हापासून तयारी चालू आहे सगळी जेवण वगैरे बनवायची. चानू आणि मम्मी तिथे जेवण बनवतात, मी त्यांना हेल्प करतात. मोदकाचं सारण केले, अजून पिठाचा उन्हवणी घ्यायचा. इथं चुली पेटवले. आता स्टार्ट होईल जेवण बनवणं. मी आता नैवेद्य बनवायला घेतो कारण आता ब्राह्मण पण येतील तर पूजा स्टार्ट होईल. त्याच्या आधी नैवेद्य बनवायचा. मी नाही असं दिवं का बनवलेलं नाही हं. एकदाच फक्त माझं लग्न झालेलं आता संकष्टी, तेव्हा एकदा फर्स्ट टाइम बनवलेलं. त्याच्यानंतर मी आता दिवं बनवणार आहो. असं कोणतरी हेल्पला असतं नेहमी. आता येतील एक काकू आमची येले, अजून हल्ली सगळे काकूस येतील. तोपर्यंत होल सगळी तयारी. 12ला आमची आरती असतं, तर त्याच्या आधी सगळं रेडी भोजन असतं. देखो मेरे बाल.
नैवेद्य रेडी झाले. मी 5च बनवत होतो तोपर्यंत सगळा बनवून टाकला मम्मीने आणि आईने. एकदम फास्ट फास्ट क्यूट क्यूट झाले एकदम. किती काकूशा आल्या. आता फटाफट काम होला आमचं सगळं. अजून आतमध्ये जेवण बनवायचं चालू आहे. प्रिन्सिपल प्रिन्सिपल बसले. आता रेडी झाल्या हो ना. 11 वाजताच आमचा सगळा आवरलेला. काऊ मला हसतं. मी इथं बोलताव नाही मला तिकडे हसतं. मामीसा आल्यान त्या यायच्या आधी आवरला. त्या काम करायला आलेल्या. फर्स्ट टाइम असं झालं का 11 वाजताच आवरले सगळा ना. आता ब्राह्मण आले तर पूजा बाहेर चालू आहे. तिची तयारी चालू आहे. पहिला पाहुणा आले. माता पितृचरणकमलेभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. अद्भुतं सर्वेषां जीवनं परं पावनं यज्ञहेतुश्च पयस्नानार्थम् अर्पितं पयोदधि. आवरा मोठा भाऊ या 2 छोट्या छोट्या बहिणींना मारत होता. आरती होणार. पूजा झाली. मंगलमूर्ती सुखकरता दुःखहर्ता हर्ता विघ्नाती. ते काका सगळ्यात पहिले बसले ग. पहिली पंगत सगळा जी गरम भेटते ती खायला पहिले पंक्ती. त्या सगळ्या भेटत उरलेला नाही भेटत ना. बाबूचा फोटोशूट चालू आहे. तुझी फरमाईश आहे ना. जेवताना जायचा होता व्हिडिओ मध्ये. मामा आले. ते भाकरी आण फेकायला. भूमी व्लॉगर. बापरे निखिल मामा आले. अजून कालची आहे. मैरे पण लाज वाटे. ये आलू आलू पारख्यान ना यांना खालते बसवल्यान. या दोघी मोठ्या आणि या कशा वरती बसल्यान जेवायला. ही गद्दारी केली. ते जेवायला बसले आम्हाला टाकून. बघला कर दिया पराया. ही लवकर लवकर नाही जेवत. मावशीचा आल्यान नाही. रुसलेलीच असता कवा पण. आपण रुसले आज. तो पण रुसले आज. त्याला कपकेक पाहिजे. माऊताईनी माझ्यासाठी आणले. दाखव. मी आणले घरी स्टँड जो आहे सेल्फी स्टिक पण आणि स्टँड पण. मीनी आजपर्यंत माझ्या ब्लॉग साठी काहीच खर्च नव्हता केला. आणि अजून याच्यामध्ये इकडनं असं उघडलं ना. कुठे गेला तो. कुठल्या साईडने उघडतो आज मिलेगा काय. तिने माझे ब्लॉग मध्ये बघलेला माझा स्टँड नाही असं बोललेलं. लगेच घेऊन नेली. कहा मिलती ऐसे बहने. मी तो घर पे ही थी. हे असं उघडतं आणि मग ह्याच्यावर रिमोट आहे. इथे फोन लावायचं. बसा ना. हे 360 फिरतं. कसं फिरतं ते पण असं फिरतं. असं लावू शकतो किंवा पण लावू शकतो. पण याला ब्लूटूथला कनेक्ट करायचं. ह्याच्याने फोटो काढू शकतो. ओके ओके. त्याला तिथे आणता आलं. कौन कर रहा है मेरे से इतना प्यार. पॉकेट मध्ये घेऊन फिरू शकतो. थँक्यू थँक्यू. कोण आले. झोप आहे ही बघा इजा इथं चालू. कवा पण इजा हीच नाटकं असतात. तिला कामालाच लावलेली असते हिने कवा पण. वाढ या ना थोडा थोडा. शानू हाय. हॅलो. क्यूट क्यूट. आ गए फुटेज लेने. आता 3 वाजले ना. आता जेवायला बसले हो. पाहुणी अजून संपली नाही पण चालू सगळ्यांचा. ही बाबूचे मागे लागले. सानू आज मला भाव नाही देत. मुन्नी मावशी
नाही बस झाली बस लागली तिघी बहिणी वरती बसल्याने एक लाईन मध्ये खीर खातात. आम्हाला बघा कशा गरीब आम्ही भाच्या पोरी. बाय बाय. ए तू चालली मग बाय. आता 4:15 झाले ना टी टाइम झाले. ताईला आम्ही कामाला लावले. ती येईल आमच्या इथे पाहुणे. तुझी हाईट बघा मी अर्धीच होती त्यापेक्षा. फोटो काढायला हा ना आम्ही नाही इथे बाजूला उभा राहत फोटो काढायला. आम्ही एकदम आऊशी दिसतो. या बघा चाललेल्या रिटर्न बहिणीला भेटायला. मोना ताई ताई ते बघ आवाज देतात. हिची किती बडबड चालू आहे. आत्ता झालं जाईल मी पण लगेच. आता आली. तुलाच विचारत शेंडीला लाव. कोणाला? मुन्नी आहे ना इकडे. मी मुन्नी नाही. ही बघ इथं बसली बघ. झाडावरून काढलं पनू मावशीने काढलाय बोलते. आम्ही आमच्या पाहुण्यांचा पुरेपूर उपयोग करत घेतले. एकदम त्यांना कामाला लावून ना आम्ही आराम. ही एक ताई आमची मावशी लागते. मस्तीखोर पाहुणी घरी चालली. थांब ना ग तू. एकदम गाववाली झाली ती. काहीतरी सर्कस चालू आता. चप्पल पण नाही घातली काही नाही. कैसे मेहमान हो तुम. बघ बघ सर्कस चालू आहे बघ. उचकी पण लागली तिला. आता घरी जायचंय तुला. जाणार ना घरी. घरी जाणार ना. काम तिला पहिले खेळून दे. घर जाणं बाद आता नका काढू हिला. चल ना आम्ही चाललो. आता काढूच नका हिला अशीच राहू द्या. बला चालली. बाय कर त्यांना बाय कर. बाय. फ्लँकिश करा. पाहुणे सावरले ना आता. थोडी पाहुणे कमी झाले म्हणून जरा वेळ बसलो. सकाळपासून कामं चालू नुसती धावपळ म्हणून ब्लॉग जरा कमी करायला भेटतं. कारण पाहुण्यांवरती पण लक्ष द्यायचं. लगेच आता संध्याकाळची जेवणाची तयारी चालू झाली. पनीर चिल्लीची तयारी चालू आहे. अजून मी फोटो नाही काढला गणपती बाप्पा समोर. मी पहिले अशी होतो किती मी फोटो काढायचो. आता फोटोच नाही काढत. मला काढायचा फोटो. तो बोलतो मग यांचं बरं यानं काहीच काम नसतं. सापडी बघ अशी दे फाटकी. खाली पाहुण्यांजवळ बसायचं तर काम. चहा ठेव म्हणजे हा जरा 2 मिनिटं बसायचं बोलला का परत पाहुणे येतात. पण आता 1.5 दिवसच पाहुणे येतील. 1.5 दिवसाचा गणपती असला का सगळ्यांचे घाईचं असतं. इकडं जाऊ तिकडं जाऊ ना. आता तर बरेच ठिकाणी गणपती असतानाच ये. पण त्याच्यामुळे पण दरवर्षी आम्हाला असंच असतं का म्हणजे धावपलच असतं 1.5 दिवस. पण तेच 1.5 दिवस असतं की त्याच्यामध्ये आपले सगळी नातेवाईक येऊन जातात घरामध्ये. आणि जाम मजा पण येतं. आनंदाचं वातावरण असतं. आमचे मम्मीनी मीनी आणि चानूनी तिघी पण मॅचिंग केले. फक्त ना जरा मम्मीची डिझाईन वेगळी आहे. आता जसे साड्या नेसायला लागलो मम्मी पण मॅचिंग करते आमच्याशी. हो ना. आमच्या आत्याने दिलेलं होते आम्हाला साड्या. आमची उंबरड्याला आत्या. उंबाड्याचे आता मी ब्लर दिसतो. हो जे ना. आम्हाला उंबाड्याचे आत्यांनी आणि मामानी ओटी भरायला बोलवलेल्या तेव्हा या साड्या दिलेल्या तिघींना पण. मम्मीला पण बोलवलं जेवायला. तिला पण साडी दिली. मज्जा आहे बाबा. लग्न नाही झालं तरी पण ओटीची साडी. लग्न झाले तिचं कधीच. लग्न नाही झालं म्हणजे. नवीन नाही तर मी पहिले फोटो काढीन 2-3. अजून फोटो नाही करलो. फोटो काढायचं. फुलं आणलं ती बी नाही लावली. हा ना आम्ही डोक्याला लावला आणि फुलं आणलेली ती सुद्धा लावली नाही. आता मी तयार. अशी लोक असतात ज्यांना काहीच काम नसतं. फक्त पाहुणे येतील त्यांना हँडल करायचा. ते पण व्यवस्थित होत नाही असं मला वाटतं. तर बाबूला बघा बोलतो माझा फोटो छे. बाबूचा आता फोटो करतो. टिंग तर बघा
फोटो कार बोलतो कर ला बाबो. आता तुम्हाला यो समजलं असेल आम्ही कोणच्या ऍक्टिंग शिकलो. यो आमच्या बाबोचा देवारा फोटोकार बोलतो माझा. इथं ऍक्टिंग पण बघायला म्हणजे बाबोनी देवाला सजवले रोज देवारा सजवता आमचा बाबा. वेण्या फुला पूजनच असतात. आता इकडला येते का? हा जे चल मग थांबा. तो काढत होता तर बाबूला पण इच्छा झाली की फोटो काढायची. सकाळी पण झाले फोटोशूट. तर आज ड्रेसिंग वेगळी आहे ना आता. ब्लॅक अँड व्हाईट टी शर्ट एकदम टॉप मध्ये. आता मी खराच थकलो म्हणून आता जरा बसले. बघा आत्या आले पाहुणे आले ट्रॅफिक मधले आले. तू त्याची खांद्याची उंच आहे थोडी. खांद्याची थोडी उंच आहे. काका बरं मोठा मला वाटतं खाली बारीक मी म्हणजे तू काकाला समजत होती. मला खाली वाटतं जसं मग कसं वाटतं पोरा उंच त्याला दातच बोला यो पहिला ब्लॉग मध्ये ये ना. कॅमेरा यायला लाजत नाही ना त्यावेळी सगळी लाजतात असं टोन बघून. सगळ्यात मोठा ना ग? सगळ्यात मोठा पाऊस आहे. मोठा हा आता बघा आता बघा. मग क वाटतं तुम्हाला क बोलायचं. भूक लागली जेवायचं आता. 9:30 वाजले. 9:30 त्यांना ब्लर नव्हता दिसायचा म्हणून साधे व्हिडिओ घेतले मी. बोल ना काहीतरी 2 शब्द प्रेमाचे. दोन शब्द प्रेमाचे 2 शब्द बोल. फुकाटच्या मग बघा पेड प्रमोशन पण करू शकता मी. फुकाटच्या नको तर कमेंट करा. जतीन कसा करतात हॅशटॅग कसा हॅशटॅग जतीन. टाकल्या सकाळच्या बघूच शकता ब्लॉगला फोर करली. त्याचं म्हणण्याचा मध्ये धर अँगल असं साईडला नको धर. टाकीन सगळा टाकीन. त्याला यांचा स्टार्ट जागरणाला 2 पाहुणे बोलवलं. 2 पाहुणे जागरण करायला आल्या ना. यांना झोपायला कशा आमचा जागरण व्हायचा. मग हे चानूचा क म्हणणं आहे या गोष्टीवर. आता तिला आल्या ना आता चुल्या ना अर्धा तास चुला जागरण करायला. आता लगेच घरा जायचं. मग आपण मी तर सकाळच्या 6 वाजल्यापासून जागरण करतो. तो घरा जागरण टोकलेत पप्पा आला. हा भोर आहे जागरण. फोटो नाही काढत पप्पा. व्लॉग चालू है. पूरी दुनिया देखेगी. खाला परत once more. व्हिडिओ चालू आहे आखी गावात. बघू ना. फेमस असेल. आता आरती जायची म्हणून बसल्या सगळी. आरतीसाठी सगळे रेडी आहे. उभी आहे. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती ही सगळी कुल्फी खाताना मला कुल्फी नाही भेटली. पप्पानी सुद्धा घेतली पण मला नाही भेटली. माझ्या समोर खाताना
जाम बुरा झाला माझ्यासोबत. मी आवरा काम करून थकलो. ही म्हणजे मी अशी घेतलेली हिने ओचकून नेली. आवरात जुलूम केले माझ्यावर. मला न्याय भेटला हो जान. काल 11 वाजता सगळं रेडी होता. आज 11:30 वाजले तरी धावपळ चालू आहे आमची. जेवण बनवायला घेतले. काकूनी मिरच्या तल्यात घेतल्या आणि चानूनी पंजाबी छोले केले. काकू साहित्य भेंडी फ्राय. आज टाइमपास वाल्या भाज्या सगळ्या हो तले. आता मोदक बनवत घेतल्यान बनी आणि विनी. मी साच्यामध्ये बनवीन आज. टाइम पण झाले. सकाळी व्लॉग स्टार्ट केलं त्यानंतर काहीच नाही केलं. आता घाई झाली. विसर्जनाची तयारी चालू आहे. मी पण झोपूनच होतो. आता पण गडबड चालू माझी जाम. आरती चालू होणार हे कोण पाहुणा आले? कोण पाहुणा आले? व्लॉग बनवायला सांगलेला मी. ना तुम्ही बनवला. सगळी बसल्यान तयारी चालूच आहे जाण्याची. मी लिहिला सांगणार माझ्यासाठी मोदक ठेवाला. मी ठेवलेला. ठेव मग काका. मला काल कुल्फी नाही भेटली, आज मोदक नाही भेटला. माझं जाम हाल आहे. मग बोलतानी बारीक राहिले. समजला का मी बारीक आहो. जो हजीर तो वजीर. टाइमावर आहे. मला कामा सांगलेली कणा काढायचं पावलं ना. फटाफट मोदक खाऊन घेतलं. वा 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 वा. कैसे बहने हे. आता कप मला पण नव्हता भेटला. मग तुला आजचा होता तो मी नाही खाला. बघ ना, मग मला नव्हता भेटला. अशी कशी तू बोलू शकते. हा खरंच मी गेलतो. तर वेदिकालाच बघतो. पहिले आपण पडला ना पाया. चला पाया पडा. तो पण कवरा घाबरले. पाया पड. आणि सकाळपासून तयारी केली नव्हती. अशी आम्ही एकदम झोप नुसती थकलेली. आता तयारी केली. थोडी दुपारी झोपलो पण. आज पण आमच्या मॅचिंग साड्या हन. चानूची माझी. चानूची माझी फक्त कलर चेंज, बाकी एकदम सेम. त्या पण आम्हाला ओटी भरायला भेटलेल्या. आता साड्या जास्त खरेदी केलेल्याच नाही. सगळ्या ओटीमध्येच भेटलेल्या. धोंडा वडवलीला आमच्या बाबा आणि पप्पाच्या काकान त्यावेळी घेतलेली ना. मम्मीला अशी सेम साडी नव्हती म्हणून थोडीफार मॅचिंग त्याला मामाने दिला. भाऊबीज दिले. ती पण थोडी मॅच होतं. साडी दिखाव. बघा कशी भावाने. हा तिला सांगायचं असेल तिच्या भावाने आणले. बाबू जायला चुमरी. आऊच्या पोरीना पण बाबूला जायचं. पहिले तुम्ही तर मोठ्या वा बाबू. कोणला येतले भाई. केला रील पाठवून थकत नाही. आता दाखवतात मोबाईलवर. इसके अलग चार्ज होंगे. आपण पण मध्ये थांब का मी आऊ. काका पण ना. सॉरी मी मधीनच येत आहो. आरुनी डेकोरेशन केले काय ते. क डेकोरेशन केले. हो एवढं डेकोरेशन. एकशीच नाचत. फटाके लावतात. चाल मुलं आपण नाचू शकतो. दोघीच नाचतात ग. चानूच्याच बहिणी झोपतात. कसं ओपन सगळं इथं. सगळं काले कपडे घालून येईल काही. नवीन ब्लॉगर आले का याचा.
जायचं आपण आता गणपती विसर्जनला चाललेला आहे. थोडी मजा करतात असं मला वाटतं. काही नाही, नाच नाच. अरे पैसे भेटले ना काकाला, रिटर्न बोलवले पैसे घ्यायला. इमानदार इमानदार. दोघांची फुगडी भांडणं पण दौऱ्यात करतात ना, खेळतात पण एकत्रच. त्याला नाचाचीच गरज नाही. यानं बघून असं वाटतं काश मी पण अशी नाचू शकलो असतो. हा बोल. का भारी वाटतं? गणपती हाय म्हणून तिला भारी वाटतं, पण ती स्वतःहून आले सांगायला. गाणी बंद केले ना नाचायला सांगतात. या ठिकाणी गणपती विसर्जन होता आणि तिथे कलाकारीच घेतले. काका बोलते ये डिजाइन वापस बननी ही नहीं चाहिए, ऐसे लोग इनका के हाथ तोड़ दो. ताजमहल कैसा एक ही बार बना इसीलिए क्योंकि उनके कर्मचारी के हाथ तोड़ दिए. अच्छा तो कावरा सिरियस आहे बघ ना. हे काकाला हे डिझाईनला बघून तसं बोलायचं मन करतं असं. पण डिझाईन बनली नाही बघा. तर आम्ही जाम टाइम लावलेला ना म्हणून काका वैतागलेला. आता फास्ट मध्ये बनवले म्हणून. काही साईडला कर थोडा. नाही पोरा सगळे आमचे केस रंगवतात फुलांच्या ना. नाव बिचारी छोटे पोरी न देतात या छोट्या पोरी करतात. आमचा मस्तीखोर काका. माझे पण आता माझं कसं बघू. रखमाई वल्लभ राईच्या वल्लभा पावे जुलगा. जय देव जय देव धन्य वेणुदास शंकरपाळा. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. मोरया रे बाबा मोरया रे. लाईन बघा, लाईन पाया पडायला एकदम सिस्टमॅटिकली. केसा सांभाळ. पुढच्या वर्षी लवकर या. जस्ट विसर्जन झालं, आता घरी निघायचं. बरेच गणपती बाप्पा आता आले आणि हळूहळू अंधार पण होतले. चला निघू घरी. आमची गँग निघली सगळी. गप्पा संपत नाही. कसं वाटतं तुम्हाला आता विसर्जन करून? थकल्यान जाम. पण पहिले सारखा नाही वाटत ना आता. पहिले जी मजा होती ती आता नाही वाटत. तसं आम्ही दोघी गेलो ना नावले हो तरी मजा नाही. तुम्ही वाटतं आम्हाला फॅमिली मेंबर नाही. पाहुण्यांसारखं आम्हाला फील होत आली. आता काहीच नसेल व्लॉग बनवण्यासारखं, कारण आवरी थकल्या होतं, जाऊन डायरेक्ट झोपणार आहोत. तर मला असं वाटतं व्लॉग आपण एंड करायला पाहिजे. चला बाय. बाय बाय. बघला पहिले सारखी ना एक्साइटमेंट पण नाही बाय करायची.